माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशाला आत्मनिर्भर करण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक उद्योगांना व्यवसायांना त्या ठिकाणी चालना मिळाली। सेलचे अध्यक्ष माननीय शैलेजी भोसले, महामंत्री आपले जिल्ह्याचे इतर सर्व उद्योग असतील बाबतीत संरक्षणाच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी एका पत्रकार परिषदेमध्ये सगळेच मुद्दे मी आपल्याला सांगणे हे शक्य देखील होणार नाही। म्हणजे 11 वर्षाचा जो विकासाचा कालावधी हा आदरणीय बसवराज पाटील साहेब त्याच्यासाठी मी आपल्या सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो। नाही, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना ह्या महत्वाच्या असतात। ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे आणि सर्वांची पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचं एक पकड या लातूर जिल्ह्यामध्ये आहेत। कार्यकर्त्यांची भावना आहे की प्रत्येकाने निवडणूक लढायला पाहिजे आणि आमची व्यक्तिगत विचार मला जर विचारलं की भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये स्वबळावर लढण्याची क्षमता ताकद भारतीय जनता पार्टीची आहे आणि तीच भूमिका आम्ही आमच्या प्रदेशाकडे कळवणार आहे। 17 मध्ये स्वबळावर तुम्ही निवडून आला, पुन्हा आमदाराने आणि पक्षानंतर सत्ता परत झाली, उमेदवार देताना तुमच्याच बाजूने राहतील अशी काही सांसद करणार आहात? नाही, त्यावेळेसची परिस्थिती सिच्युएशन वेगळी होती। सरकार बदललं, सरकार बदलल्यानंतर तुम्ही पाहत असताना एक बाजू पाहिली, आमचे 35 सदस्य होते, 35 पैकी 2 कमी झाले, पण 33 हे कायम भाजप सोबत, काँग्रेसचं सरकार असताना देखील काँग्रेस सोबत भाजप सोबत टिकून राहिले 33 सदस्य। ही सकारात्मक बाजू देखील आपण बघायला पाहिजे। 33 लोक बदलले, ठीक आहे। हे बघा, या गोष्टी काही राजकारणामध्ये प्लस मायनस होत असतात। सरकार बदललं, काँग्रेसचं सरकार आलं, सरकारच्या दबावाखाली 2 जण बदलले, हे भविष्यात राहील असं नाही। त्यामुळे मागं झालेल्या गोष्टीतून काहीतरी सुधारणा करून आम्ही पुढे चल। ऑलरेडी काम चालू झालेले आहेत, रिक्रुटमेंट्स त्या ठिकाणी होत आहेत, नवीन भरती त्या ठिकाणी रेल्वे कोच कारखान्यात चालू झालेली आहे। रशियन कंपनी सोबतचा ते टेक्नॉलॉजी पार्टनर असल्यामुळं सध्याच्या त्यांच्या युद्धाच्या परिस्थितीमुळे टेक्नॉलॉजी पार्टनरमुळे काही डिले झालेला आहे। तो डिले देखील कव्हर करून कालच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 8,000 कोटीपेक्षा अधिकची तरतूद हे लातूरच्या रेल्वे कोच कारखान्यासाठी केंद्र सरकारने केलेली आहे।